हाय फ्रेंड्स, काव्यास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर बघा आज मी काय बनवलं आहे, कर्ड राईस आणि सुरण क्रिस्पी आज हे बनवलेलं आहे। तर आज मी ह्याची रेसिपी दाखवणार आहे, सुरण क्रिस्पी आणि कर्ड राईस। तर कर्ड राईस तर तुम्हाला माहितीच आहे, पण सुरण क्रिस्पी एवढं टेस्टी आहे ना, तर तुम्ही बघाल आणि नक्की बनवाल। तर चला तर मग आपण बनवायला घेऊया। त्यासाठी मी आहे ना 1 किलो सुरण घेतलेला आहे। तर आहे ना मी असं सुरण क्रिस्पी बनवते ना, तर मुलांना एवढं आवडतं ना, म्हणजे ते खूप आवडीने खातात, म्हणजे असं वाटणारच नाही ते सुरण आहे करून। तर बघा इथं मी आहे ना सुरणची अशी साल काढून घेतलेली आहे आणि त्याला अशी लांब लांब बटाट्याची काप आपण कसं बनवतो त्या पद्धतीने मी हे सुरणचे काप बनवलेले आहेत। तर हे असे सगळे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला। तर मुलं आहे ना सुरण खात नसतील ना, तर हे सुरण ते नक्की खातील। बघा तुम्ही, मस्त होतं, खूपच टेस्टी होतं। असे सगळे काप मी करून घेतलेले आहेत। तर त्याला बघा काप पूर्ण बनवून झालेले, काप करून झालेले आहेत। तर त्याला स्वच्छ पाण्याने व्यवस्थित 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, कारण ह्याला खूप माती असते ना, तर पूर्ण स्वच्छ व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे। तर बघा मी सगळं असे धुवून स्वच्छ केलेले आहेत। आता इथं मसाल्याची तयारी, तर इथं मीठ घेतलेलं आहे, हळद घेतलेली आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर, चाट मसाला, आलं लसूणची पेस्ट, थोडीशी कोथिंबीर एकदम बारीक चिरून घेतलेली आहे, लिंबू घेतलेला आहे, असे 2 लिंबू मी पिळून घेणार आहे। कारण आहे ना कधी कधी काय होतं माहिती आहे, सुरण असं घशाला म्हणजे असं खवखव करतं आणि खाज येण्यासारखं असं होतं। तर त्याच्यामुळे ना आपल्याला लिंबू आंबटपणा सुरणमध्ये टाकायचा आहे। तर बघा आता मी आहे ना इथं कॉर्नफ्लॉवर पण घेतलेला आहे। तुम्हाला कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी आहे ना तुम्ही तांदळाचं पीठ पण घेऊ शकता। आणि हे सगळा मसाला असा व्यवस्थित एकजीव करून मस्त असं ते सुरणला लावून घ्यायचं आहे आणि ह्याला अर्धा-1 तास ठेवून द्यायचे साईडला। तर आपलं सुरण तोपर्यंत अर्धा-1 तास होते, तोपर्यंत इथं कर्ड राईस बनवून घेऊया। आता इथं मी आहे ना शिजवलेला भात घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 1 ग्लास ताक घेतलेला आहे। आता याला पहिला ना ताकामध्ये पूर्ण भात मिक्स करून घ्यायचा आहे। नंतर मग मी त्याच्यामध्ये दही टाकलेलं आहे, 1 ग्लास ताक 1 ग्लास दही असं करून टाकलेलं आहे। त्यामध्ये मीठ, थोडीशी साखर, हे सगळं व्यवस्थित त्या भातामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर हा ताजा भात आहे, ताज्या भातामध्येच हा कर्ड राईस बनवलेला आहे, शिजवलेला भात। तर असा व्यवस्थित मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। पाहू शकता किती छान असं मिक्स झालेलं आहे। आता इथं आपल्याला तडक्याची तयारी करायची आहे। तर तडक्यासाठी मी तेल टाकलेलं आहे, मोहरी टाकायचे, थोडंसं आहे ना चण्याची डाळ आणि उडदाच्या डाळीची फोडणी मारायची आहे, थोडीशी मेथी टाकायची आहे। तर इथं सुक्या मिरच्या आहेत, त्या पण मी कापून ठेवलेल्या आहेत, त्या पण टाकायच्या आहेत, थोडीशी कोथिंबीर टाकायची, कढीपत्ता टाकायचा। आता इथं आपली मस्त अशी फोडणी तडतडीत अशी तयार झालेली आहे। तर मस्त असं त्या राईसमध्ये आपल्याला ही फोडणी टाकून घ्यायची आहे आणि आपला भात रेडी झाला आहे। किती साधं सिंपल, बघा मस्त असं। गरमीमध्ये हा भात खायला पण खूप पौष्टिक आहे आणि खूप चांगला आहे। तर हा राईस खरंच गरमीमध्ये मी हमेशा बनवतेच, मुलांना पण खूप आवडतं, त्यासाठी मी बनवून घेते हा भात। तर आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। तर मस्त असं भात पण बघा किती छान दिसतोय। आपला राईस आता इथं तयार झालेला आहे। तर इथं आता अर्धा तास झाला होता सुरणला, मस्त असं तो मसाला पूर्ण मुरला आहे त्या सुरणमध्ये। तर आता इथे मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे, तेल तापायला ठेवलेलं आहे, तेल पण कडकडीत असं गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक करून ते सुरणचे काप सोडायचे आहेत। मस्त असं सुरण एक करून आपल्याला मस्त असं सोडायचे आहेत आणि मस्त असं क्रिस्पी होईपर्यंत त्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। मस्तच असं सगळे सुरण असेच टाकून क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायचे आहेत।
खरंच तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि मुलांसाठी तर नक्की, मुलं तर खात नाहीत कधीच सुरण, तर हे मुलांना नक्की बनवून द्या. डाळ भातासोबत, कोणत्या भाजीसोबत खूप टेस्टी लागतं हे. मस्त असं क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायचे आहेत. तर असेच आहे ना, बटाट्याचे काप पण करू शकता तुम्ही. मस्त बटाट्याचे काप पण खूप छान होतात. तर बघा, कलर पण किती छान दिसतोय असा. मस्तच, खूपच टेस्टी. असे सगळे मी सुरण फ्राय करून घेणार आहेत. तर बघा, मी दुसरे पण सुरण टाकलेले आहेत. आता ते पण फ्राय करून घेते. हे पण फ्राय मस्त असे झालेले आहेत. खूपच टेस्टी असे झालेले आहे सुरण. मस्त. इथं कर्ड राईस, सुरण फ्राय, काय मस्त. आहा, मस्तच झालं होतं. नक्की या तुम्ही पण खायला. आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मस्तच, खूपच छान टेस्टी रेसिपी. चला तर मग, बाय.